छत्रपती शिवाजी महाराज की जय। 8वावे शिवरायांचे रूप, 8वा शिवरायांचा प्रताप। नमस्कार मित्रांनो, मी तुमचा लाडका ग्लोबल बॉय शौकीन तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो तुमच्या आवडत्या लोक चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे ग्लोबल बॉय शौकीन लोक यूट्यूब चॅनल। तर मित्रो, मी आज आले पुन्हा एकदा नवीन प्रवासासाठी एका नवीन व्हिडिओसोबत। तर मित्रो, आज आपण आलो अशा ठिकाणी, ते ठिकाण सगळ्यांनाच माहिती आहे, पण ते ठिकाण जे आहे खूप मस्त आणि सुंदर असं ठिकाण आहे। तर मित्रो, त्या ठिकाणाबद्दल मी तुम्हाला सांगणारच आहे। तर आमच्या प्रवासाला सुरुवात झाली आहे सकाळी 3ला आणि सकाळी 3पासून आम्ही आता प्रवास करत 3 तास बरोबर 6ला आम्ही या ठिकाणी पोहोचलो आणि फायनली आता आम्ही या ठिकाणी आलो आहे। तर आता आम्ही चाललो वरती, तुम्हाला नक्की दाखवतो। वरती बोलल्याच्यानंतर तुम्हाला कळलं असेल की आम्ही नक्की कुठे चाललो आहे, तुम्हाला दाखवतो नक्की आम्ही कुठे आलो आहे। तर आपण आलो आहे प्रतापगड किल्ल्यावरती आणि फायनली एवढा प्रवासानंतर आपण फायनली किल्ल्याच्या पायथ्याशी पोहोचलो आणि तुम्ही बघू शकता आहे प्रतापगड, जो आपण आता त्याच्या पायथ्याशी आहोत आणि फायनली आपण तिथे चढून वर जाणार आहोत आणि फायनली आपण प्रतापगड पूर्ण पाहणार आहोत। आपल्या व्हिडिओला सुरुवात झालीच आहे, चला तर मग सुरुवात करूया। तुम्ही बघू शकता माझ्या पाठीमागे जो आहे, तर त्या ठिकाणीच आपल्याला जायचंय। माझ्या पाठीमागे जो दिसतोय तोच आहे प्रतापगड। तर फायनली आपण आता वर तर आलोय, तर नक्की बघूया अजून किती वर चालायचंय। मी देखील पहिल्यांदाच या ठिकाणी आलोय, बघूया नक्की। तर मित्र हो, शिवरायांचे ते 8वावे रूप, शिवरायांचा तो 8वावा प्रताप। तर मित्र, प्रतापगडाची काय कहाणी आहे, तर अफजल खानाचा वध याचं रहस्य। तर मित्र, आपण आलो प्रतापगडावरती आणि प्रतापगड म्हटलं की डोळ्यासमोर एकच दृश्य येतं, ते दृश्य म्हणजे अफजल खानाचा वध। तर आपण आता चाललोय त्याच प्रतापगडावरती, ज्या प्रतापगडावरती छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध केला होता। इतिहास तर सगळ्यांनाच माहिती आहे आणि त्याची साक्षी म्हणजे हा प्रतापगड, आणि त्यासाठी आपण चाललो होता वरती। चला मग, गडाच्या पायथ्यापासून तर आपण वर आलोय आणि आता आपण पायऱ्या चढून गडावरती चाललोय। तर बघू शकता काही मोजक्याच पायऱ्या आहेत, त्या चढून आपण वर चाललोय। मला असं वाटतं की गडाचं काम चालू असावं, कारण बघू शकता या ठिकाणी जे रॉड्स आणि दिसत आहेत त्यानुसार गडाचं काम चालू असावं। तर आता आपण वरती चाललोय। एक असं अविस्मरणीय आणि अशी गोष्ट पाहण्यासाठी जी इतिहासामध्ये अजरामर आहे। चला मग। तर मित्र, फायनली आपण आता गडावरती पोहोचलो, जे गडाचं महाद्वार आहे, गडाचा जे पहिला मेन दरवाजा आहे, त्या दरवाजाच्या ठिकाणी आता आपण पोहोचलोय। तर तुम्हाला दाखवतो नक्की दरवाजा कसा आहे, तर बघा तुम्ही। तर आपण पोहोचलोय महादरवाजाच्या इथे, जे प्रतापगडाचं पहिला म्हणजे जो मेन दरवाजा आहे त्या ठिकाणी आपण आता पोहोचलोय। तर तुम्हाला मी जवळून दाखवतो नक्की की अजून तो दरवाजा कशा प्रकारे आहे, त्याची रचना कशी आहे, त्यानंतर त्याचं लाकूड कसं आहे, बघा तुम्ही। मित्र, बघू शकता की या दरवाजाची रचना कशी आहे। हा जो टोकेरी भाग दिसत आहे तुम्हाला, तो भाग पहिल्या काळामध्ये वापरला जायचा किंवा ह्या गोष्टी दरवाजावरती लावल्या जायच्या, जेणेकरून शत्रू जेव्हा हल्ला करेल तेव्हा त्याला दरवाजा तोडणे सहजरित्या होऊ नये म्हणून ह्या गोष्टींचा वापर केला जायचा। आणि आज देखील त्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात। आणि बघू शकता कशा प्रकारे ह्या दरवाजाची रचना आहे। आणि हा समोरचा भाग आहे। चला तर आपण आतमध्ये जाऊया आता।
तसेच मित्र ह्या ठिकाणी बघू शकता काही गोष्टी पाहण्यासारख्या आहेत. तर ह्या ठिकाणी ही एक गोष्ट आहे, तर नक्की काय आहे हे आपण सांगू शकत नाही, परंतु त्या काळातली गोष्ट असावी. बघू शकता कशा प्रकारे आहे. तसेच हे तर सगळ्यांनाच माहिती आहे, कारण इतिहास तर सर्वांनाच माहिती आहे. तर बघू शकता इथे तोफीवर बसून आहे, कारण खूप लोक येतात या ठिकाणी फोटोज काढतात. तर त्यासाठी सूचना आहे. तर ही तोफ आहे जी त्या काळामध्ये वापरली जायची दुश्मनावरती हल्ला करण्यासाठी. तर बघू शकता तिची रचना कशा प्रकारे आहे. चला तर मग पुढे जाऊया. इथे आल्याच्या नंतर एक गोष्ट समजले की या ठिकाणी गडाचं काम चालू आहे, या किल्ल्याचं काम चालू आहे. अर्थातच डागडुजी, एक डागडुजी हा प्रकार आहे. एक वर्ड वापरला जातो जो इतिहासामध्ये वापरला जायचा की एखाद्या किल्ल्याची बांधणी करायची, म्हणजे त्याला सुधारण्यासाठी त्याला डागडुजी हा वर्ड वापरला जायचा. तर तसंच या किल्ल्याचं काम चालू आहे. बघू शकता आजूबाजूचा परिसर कशा प्रकारे आहे. हिरवळ देखील आहे आणि काही पावसाचं वातावरण देखील आहे. तर किल्ल्याचं काम सुरू आहे. तरी देखील आम्ही या ठिकाणी आलो आहे, कारण प्रतापगडावरती येण्याचं कारण एवढंच की ह्या ठिकाणी आल्याच्या नंतर इतिहासाची खरी जाणीव होते. आणि महत्त्वाचं म्हणजे की ह्या ठिकाणीच शिवाजी महाराजांनी अफजलखानाचा वध केला होता. तर जो इतिहास आपण पुस्तकामध्ये वाचला, तो इतिहास आपण ह्या ठिकाणी येऊन अनुभवू शकतो. आणि महत्त्वाचं म्हणजे तो भावनात्मक पद्धतीने आपण फील करू शकतो. तर फायनली आपण आता या ठिकाणी आलो आहे. तर आता आपण वरती चाललो आहे. तुम्ही बघू शकता समोर, जो की पायथ्यापासून आपल्याला जी गोष्ट दिसली होती त्या ठिकाणी आता आपण चाललो आहे. तर माझे मित्र त्या ठिकाणी गेलेतच, आपण देखील जाऊया. गडाचा आजूबाजूचा जो परिसर आहे तो कशा पद्धतीने आहे तुम्ही बघू शकता. अजून काही गोष्टी बघण्यासारख्या असतील तुम्हाला दाखवतो. आपण किती खालून वरती आले तुम्ही बघू शकता. आता मी ज्या ठिकाणी उभा आहे त्या ठिकाणाहून जर खाली बघितलं तर जी गड्याची भिंत बांधली आहे, म्हणजे गड्याचा बाजूचा जो परिसर आहे त्याची जी भिंत आहे ती कशा पद्धतीने बांधलेली आहे आणि त्याच्या खाली किती खोल पद्धतीने ही दरी आहे. तर त्या काळी या ठिकाणी कशा पद्धतीने कार्य केलं जात असेल आपण काहीच सांगू शकत नाही, कारण इतिहासामध्ये आपण फक्त पानांवरती वाचले, पण त्या काळी मावळ्याने किती सहन केलं होतं आणि कशी लढत दिली होती त्याचं एक उदाहरण म्हणजे प्रतापगड. असे अनेक किल्ले आहेत. तर त्या ठिकाणी आपण जाणं खूप गरजेचं आहे. इतिहास फक्त पानांमध्ये वाचला म्हणजे नाही, तो अनुभवणं हे आपलं कर्तव्य आहे. तर मी आता पाठून आलो आहे आणि हे सगळे वरती जाऊन आलेत ऑलरेडी. ते बघू शकता हे सगळे आधीपासूनच आलेत आणि आपण देखील वर चाललो आहे. बघू शकता आजूबाजूचा जो परिसर आहे तो खूप देखण्यायोग्य आहे, कारण सकाळी सकाळी आलो आहे तर वातावरण एकदम आल्हाददायक आणि सगळीकडे धुकं पसरलेलं आहे. इथे झेंडा बुरुज, फ्लॅग वेस्टर्न, दुसरा टप्पा तटबंदी, सेकंडरी लेवल, हा झेंडा बुरुज आहे. बघू शकता आतमध्ये जाण्यासाठी देखील या ठिकाणाहून जागा आहे. त्या काळी कशा पद्धतीने कार्य होत असेल तर ह्या गोष्टी आपल्याला अनुभवायच्या असतील तर गडावरती येऊन गडाला भेट देणे, किल्ल्याला भेट देणे खूप गरजेचं आहे. आपण नंतर आतमध्ये जाऊया आणि सर्वप्रथम वरती जाऊया. वरती काय आहे ते बघूया. तर फायनली आपण आता वरती आलो आहे. तर वरती येऊन जे काही आपल्याला बघायचं होतं ते तुम्ही वरती येऊन बघू शकता. तर आता मेन जो किल्ला आहे, मेन किल्ला जो आपण पायथ्यापासून बघितला होता, तर ह्या ठिकाणापासून तुम्हाला सगळे व्ह्यूज क्लिअर दिसतील, कारण आपण पूर्णतः वरती आलो आहे. जो मेन किल्ला आहे त्या ठिकाणी आलो आहे आपण.
तू गाडी झोपला होता अजून मी लहान. किती उंच अशी ही खोल दरी बघू शकता तुम्ही. त्या काळामध्ये मावळाने केलेलं कार्य तर खरंच सांगतो, त्या काळामध्ये कशा पद्धतीने ते लोक लढत होते असतील या ठिकाणी येऊन. कारण एवढ्या खोल दरी आपण बघितलं की आपले डोळे चक्रावतात, परंतु ते लोक या ठिकाणाहून येऊन युद्ध करायचे. आणि त्या काळची लोक त्या योग्यतेची किंवा त्या ताकदीची होती असं म्हणायला हरकत नाही. किती सुंदर असं दृश्य आहे, तुम्ही बघू शकता. तर हे आहेत माझे मित्र आणि फायनली आम्ही आता सगळे आलो तर त्यांना मी मिळालोय देखील. आणि आता इथे फोटोशूट चालू आहे फायनली. सो आता वाजलेत 8 वाजलेत आणि आम्ही फायनली गड चढलेला आहे प्रतापगड. बरोबर ना? बरोबर आहे. कुठे आलोय आपण आज? प्रतापगड. प्रतापगड. प्रतापगड कुठे आलोय? प्रतापगडावरती काय झालं कोणाला माहिती आहे? अफजल खानाचा वध. बरोबर, अफजल खानचा वध झाला सगळ्यांना माहिती आहे. तर कुणी केला होता अफजल खानचा वध? छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराज की. सो फायनली आपण इथे आलोय आणि हे आमचे महत्वाचे परमबंधू जे आम्हाला लवकरात लवकर या ठिकाणी घेऊन आलेत प्रवास करून. सो फायनली आता आम्ही इथे आलोय आणि पहिला आधी फोटोशूट करूया आणि बघूया मग. तर मित्र हो, मगाशी आपण होतो जो की आता माझ्या पाठीमागे दिसतोय त्या ठिकाणी आपण मगाशी गेलो होतो. त्या ठिकाणी आपण गेलो आणि त्या ठिकाणी आपण जो व्ह्यू बघितला, तर त्या ठिकाणी आपण जाऊन सगळा व्ह्यू बघितला. किती सुंदर असा व्ह्यू आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळाला. आणि तिथून आता आपण आलो आणि आता आपण चालू वरती. आपल्याला आता जायचं आहे वरती, बघू शकता वरती ते लोक गेले, त्या ठिकाणी आपल्याला आता जायचं आहे. तर बाकी सगळे गेले तर मी एकटाच राहिलो आहे. तर बघूया आता जाऊया वरती. पुढं चढण्यासाठी खूपच त्रासदायक आहे, तरी देखील आपल्यासाठी काहीच नाही. कारण त्या काळातल्या मावलाने जे कार्य केलं आहे त्याच्यासमोर हे आपलं चढणं काहीच नाही. बघू शकता माझ्या पाठीमागे किती सुंदर असा व्ह्यू दिसतो. तर बघू शकता आपल्याला ह्या ठिकाणाहून खाली उतरायचं आहे. तर थोडं त्रासदायकच आहे, कारण या ठिकाणून जर कोण खाली पडलं तर त्याला खूप सारं लागू शकतं. आणि मी आता चाललो आहे वरती. आणि कशा प्रकारे ह्या वाटा आहेत ना, तुम्ही बघू शकता खूप आतून अशा वाटा आहेत. आणि आता इथून आपल्याला, तुम्ही हे मागाशी आपण बघितलंच आहे, तर इथून आता आपल्याला पुढं जायचं आहे. चला तर मग पुढे जाऊया. सगळे मित्र तिकडे वरती पोहोचलेत आणि मी एकटाच खाली राहिलो आहे. तर मला देखील आता वरती पोहोचायचं आहे आणि मी एकटाच मागे राहिलो आहे व्हिडिओसाठी. तर मित्र या ठिकाणी बघू शकता तलावाचा भाग आपल्याला दिसतोय. त्या गावातील तलाव हे असावं. तिथे पाण्याचा साठा अजून देखील आहे. तर एक सुंदरसा तलाव किती स्वच्छ पद्धतीने या ठिकाणी ठेवले. त्याची मला असं वाटतं की त्याची निगा राखत असावी. तर मग पुढे जाऊया. फायनली आपण बघितलं आहे प्रतापगड. आता आपण पुढे मला वाटत नाही अजून काय असेल, पण आता बघूया पुढे काय आहे. पण प्रतापगड फायनली आपण आता बघितलं आहे. आपण प्रतापगडवरती आलो होतो आणि सुंदरसं दृश्य आपल्याला पाहायला मिळालं. चला तर मित्र हो, आपण तिकडून ह्या ठिकाणी आलो आहे. तिकडून आपण खूप लांबून आलो आहे. मला येताना खूप सारा दम लागला आहे, खूपच दम लागला. आता शेवटी मी पोचलोय. खूप धावत आलो मी, कारण मी एकटाच राहिलो होतो मागे. आणि मी आता शेवटी पोचलोय आणि आता आम्ही चाललोय. मी त्यांना मिळालोय. चला मग पुढे जाऊया. अरे खूप दम लागला रे. पुढे दाखवतो.